महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. देहू पोलीस स्टेशन हद्दीत एकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार देहू येथील गांधीनगर भागात राहणारे रमेश रेड्डी वय वर्ष 43 यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. रात्री 9च्या सुमारास देहू बाजारपेठेच्या मागील बाजूस असलेल्या पटांगणात ही घटना घडली आहे. रमेश रेड्डी हे आपल्या मित्रांसमवेत टेलरच्या दुकानात गेले असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रेड्डी यांच्या हाताला व डोक्याला गोळी लागल्याने त्यांच्यासोबतच्या मित्रांनी तात्काळ त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी अतिरक्तस्रावामुळे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर रेड्डी यांच्या नातेवाईकांनी व मित्रांनी गर्दी केली होती. आरोपीला तात्काळ बेड्या ठोका ही एकच मागणी जमावाकडून करण्यात आली. दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रुग्णालय व घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मागील वर्षी 13 फेब्रुवारी 2025 रोजी रेड्डी यांचा लहान भाऊ जॉन रेड्डी वय वर्ष 37 याचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेसंदर्भात पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेली माहिती आपण पाहूयात. देहू पोलीस स्टेशनच्या हद्दीत सवाना चौक या ठिकाणी फायरआर्म वापरून एकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यावर त्या ठिकाणी रमेश रेड्डी राहणार देहू यावर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केलेला आहे आणि त्यास आश्रय हॉस्पिटल सवाना चौकात पाठवण्यात आलं होतं. हॉस्पिटलला आल्यावर त्यास मृत घोषित करण्यात आलेला आहे. YCM येथे बॉडी पाठवलेली आहे. यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू आहे आणि जे मारेकरी आहे त्यांच्या शोधासाठी आमच्या टीम्स तैनात केलेल्या आहेत. काय नक्की कारण समोर येते? प्राथमिकदृष्ट्या एवढीच माहिती आहे. फर्दर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.